भारताची भूमिका विदेशात मांडण्याकरिता जाणाऱ्या शिष्टमंडळात खासदार अनिल देसाई यांना धाडण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार सुरू होता। परंतु प्रियंका चतुर्वेदी यांनी स्वतःची वर्णी लावल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाईलाजाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतं। शशी थरूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चतुर्वेदी यांनी स्वतःची वर्णी लावल्याचं समजतंय। मोठी घडामोडी आपण पाहतोय। खरं तर एक भारताचं खासदारांचं शिष्टमंडळ हे जगभराचा सध्या दौरा सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले। पद्मेश, आपण पाहतोय खासदार अनिल देसाई यांच्या ऐवजी चतुर्वेदी यांची वर्णी लागली आणि चतुर्वेदी आणि शशी थरूर यांच्याप्रमाणे स्वतःची वर्णी लावून घेतली अशी चर्चा आहे। काय अपडेट आहे? कारण नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी आधी जेव्हा या खासदारांची नावं देण्यात आली तेव्हा पक्षाध्यक्ष म्हणजे कोणत्याही पक्षाध्यक्षाचे जे पक्ष होते त्यांना सांगत नव्हतं आलं होतं। सुरुवातीपासून आपण जर बघितलं की स्वतः शशी थरूर हे डायरेक्ट गेले, त्याचबरोबर त्यांचेच पावलं ठेवत हे मॅडम पण स्वतःहून गेल्या, असं कुठेतरी चर्चा आता सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून कुठेतरी अनिल देसाई यांचं नाव चर्चेत होतं। त्यांना कुठेतरी रिप्रेझेंट करण्यासाठी, शिवसेना रिप्रेझेंट करण्यासाठी ठाकरेंची सेना पाठवणार होते, पण कुठेतरी आधीच प्रियंका चतुर्वेदी यांनी स्वतःच पुढाकार घेत आहेत त्यांचं नाव दिलं असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। त्यानुसार आपण जर पाहिलं तर कुठेतरी अनिल देसाई यांची रिप्रेझेंट करावं अशी ठाकरेंची इच्छा होती, पण नाईलाजास्तव प्रियंका चतुर्वेदी यांना पाठवण्यात आता सध्या आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच पद्मेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।